कोल्हापूरचे शाहू महाराज महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। शाहू महाराजांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। फक्त ते कुठल्या चिन्हावर लढणार याचा संभ्रम आहे। कोल्हापुरात शाहू महाराजांविरोधात महायुती कोणाला उमेदवारी देणार, कोल्हापूरची राजकीय हवा सध्या कुणीकडे वाहते, या सगळ्यांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात। कोल्हापुरात मवियाकडून शाहू महाराजाच लढणार। शाहू महाराजांसाठी ठाकरे गट कोल्हापूरची जागा सोडणार। गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरातल्या नवीन राजवाड्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची गर्दी झाली आहे। आधी शरद पवार शाहू महाराजांच्या भेटीसाठी पोहोचले, मग संजय राऊत यांनीही शाहू महाराजांची भेट घेतली आणि शाहू महाराजांनीही कोल्हापुरातून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली। त्यामुळे महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे। जागांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो। आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सहकाऱ्यांची किंवा माझ्याही सहकाऱ्यांची चर्चा केलेली नाही। आता व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना या प्रश्नाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल। आता शाहू महाराज लोकसभा लढणार हे जवळपास निश्चित झालंय, पण कुठल्या पक्षाच्या चिन्हावर हाच प्रश्न आहे। पण कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा अद्याप छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही। तर काँग्रेसने काय सांगितले मला माहीत नाही। आम्ही सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलं आहे। पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का? तसं नाही आहे। त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती। छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं, छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जे ठरवलं ती जागा ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा, अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे। शाहू महाराज जर कोल्हापुरात न लढले तर महायुतीला राजघराण्याच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे। कोल्हापुरातल्या महायुतीच्या नेत्यांपुढे त्यामुळे वेगळीच अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळेच शाहू महाराजांनी लढू नये अशी विनंती हसन मुश्रीफ यांनी केली आहे। आणि छत्रपती शाहू महाराजांचा विषय असेल तर मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आदर्श आमचे स्थान आहात, कृपया ही निवडणूक आपण लढवू नये असं आम्ही विनंती केलेली आहे आणि जनतेची तशी इच्छा आहे असं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। शाहू महाराज आणि मी हा विषय उमेदवारी, मी पण उमेदवार जाहीर झाल्यावर ते उमेदवार झाल्यावर बोलूया, पण विकास कामं आहेत ती माझी जबाबदारी होती आणि कर्तव्य होतं। 5 वर्षामध्ये लोकांनी ज्या अपेक्षेनं मला निवडून दिलं होतं त्यामधून निश्चितपणानं काही उतराई होण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मला आनंद आहे की जो मी निधी आणला त्यामध्ये पाठपुरावा या सगळ्या ग्रामपंचायतीच्या मंडळींनी केला, म्हणून मी हा निधी प्रत्येक गावापर्यंत वितरित करू शकलो। निश्चितपणानं या कामाची उतराई मागच्या जे मला ताकदीनं लोकांनी मदत केली त्याची उतराई करण्याचा प्रयत्न मी केला आहे। पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा लोकांच्या ज्या अपेक्षा असतील गावाच्या संदर्भात तोच माझा पुढच्या काळामध्ये जाहीरनामा असणार आहे। आता चर्चेच्या शेवटी काय निष्पन्न होतं हे कळत नाही, पण मला एवढं आठवतं की छत्रपती संभाजीराजेंना ती सीट लढवायची होती, त्यांना खासदार बनण्याची इच्छा होती। आता त्यांच्याच घरामध्ये सुरुंग परत एकदा शकुनी मामांनी लावलं का, हा आता विचारण्यासारखा प्रश्न आहे। शाहू महाराजांसाठी ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा सोडल्याची चर्चा आहे। त्या बदल्यात ठाकरे गट सांगलीची जागा लढवण्याची शक्यता आहे। सांगलीच्या जागेसाठी चंद्रहार पाटील इच्छुक आहेत। चंद्रहार पाटलांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे, त्यांना वंचितनेही पाठिंबा दिलाय। त्यामुळे शाहू महाराजांसमोर काँग्रेसचा हात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हे पर्याय आहेत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली सध्याची परिस्थिती काय आहे त्यावरही एक नजर टाकूया। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यातल्या चंदगडचे आमदार आहेत राजेश पाटील,
जे सध्या अजित पवार गटात आहेत. कागलचे आमदार हसन मुश्रीफ देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. राधानगरीचे आमदार प्रकाश आंबेडकर शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. कोल्हापूर दक्षिणचे ऋतुराज पाटील, करवीरचे PN पाटील आणि कोल्हापूर उत्तरच्या जयश्री जाधव या काँग्रेसमध्ये आहेत. सध्या कागदावर तरी महायुती आणि महाविकास आघाडीची समसमान ताकद आहे. त्यासाठीच महाविकास आघाडी शाहू महाराजांच्या रूपात तगडा उमेदवार देणार आहे. शाहू महाराजांचा सामना करण्यासाठी आता महायुती कुणाला तिकीट देणार? संजय मंडलिकांना पुन्हा संधी मिळणार की महायुती दुसरा कुठला तरी पत्ता ओपन करणार? हेच पाहावं लागणार आहे. विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.